शेतकरी मित्रांनो नमस्कार। सोमवार दिनांक आज दिनांक 27 मे ते शनिवार दिनांक 1 जून या आठवड्यात हवामान ढगाळ राहील। वाऱ्याचा वेग प्रति ताशी 30 किलोमीटरपर्यंत वाढेल। महाराष्ट्रावर 1002 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब सोमवार ते शनिवार या कालावधीत राहील। तसेच राजस्थान व काश्मीर भागावर 992 ते 998 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहील। त्यामुळे वारे उत्तरेचे दिशेने महाराष्ट्रातून, उत्तर महाराष्ट्रातून, मराठवाड्यातून, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातून ताशी 25 ते 30 किलोमीटर वेगाने वाहतील। कमाल व किमान तापमानात घसरण होईल अशी साधारणपणे स्थिती राहील। कोकण, उत्तर महाराष्ट्र व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याच्या दिशेत बदल होऊन ते नैऋत्य दिशेकडून वाहण्यास सुरुवात होईल। उन्हाळी हंगाम संपत आल्याने उष्माघाताची तीव्रता कमी होईल। सकाळचे सापेक्ष आर्द्रतेत वाढ होण्यास सुरुवात होईल। मान्सूनची प्रगती आता सध्याला श्रीलंकेचा 3/4 भाग त्यांनी व्यापलेला आहे आणि पुढील वाटचालीसाठी हवामान घटक मुख्यतः हवेचे दाब अनुकूल बनले आहेत। मान्सूनची प्रगती अरबी समुद्राकडील नैऋत्य दिशेने व बंगालच्या उपसागराचे शाखेकडून या दोन्ही शाखेकडून म्हणजे दोन्ही बाजूने सुरू होईल। यावर्षी मान्सूनच्या आगमनासाठी या दोन्ही शाखाकडून प्रगतीची वाटचाल सुरू राहील। प्रशांत महासागराचे जवळील दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोर या जवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 26 अंश सेल्सिअसपर्यंत तर पेरूजवळ 18 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने ते सामान्य तापमानापेक्षा फारच कमी असल्याने एल निनोचा प्रभाव संपुष्टात येत आहे। तर हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 32 अंश सेल्सिअस व बंगालच्या उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 31 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले असल्याने यावर्षी मान्सून पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहणे शक्य आहे। आता एकूणच आणखी थोडी माहिती आपण हवामानाबद्दल घेऊ। आज मान्सूनने श्रीलंकेचा 3/4 भाग व्यापला आहे व तो 31 मेपर्यंत केरळात दाखल होणे शक्य आहे। कोकणात सध्या अल्पशा प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे। मान्सूनचे आगमन कोकणात 5 जूनपूर्वी होईल अशी सद्यस्थिती आहे आणि महाराष्ट्रामध्ये 7 जूनपर्यंत बराचसा भाग व्यापला जाईल अशी सध्या हवामान स्थिती आहे।